हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे. पण हे डेली रुटीन कसं तर 3 महिन्यांनी फ्रीज साफ करते आणि धुवून घेते. तर त्याचं कारण असं मी आधेमध्ये साफ करत असते बट नाही का पूर्ण फ्रीज काढत नाही. जेवढं सामान असेल तेवढं जिथे खराब आहे ते असं पुसून घेणं. तर पण दर 3 महिन्यांनी मी पूर्ण फ्रीज साफ करून घेते, धुवून घेते. तर तुम्ही असं करता का? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दर 3 महिन्यांनी का? त्याचं कारण असं आहे की मी दर 3 महिन्यांनी सामान भरते. 3 महिन्याचं सामान मी एकत्र भरत असते, त्यामुळे क्वांटिटी जास्त असते. आणि 3 महिन्याचं ते सामान जे आहे ते मी सगळं जे काही कडधान्य आहे, डाळी आहे, हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये ठेवायचं कारण असं आहे ना की जे काही तुम्ही कडधान्य फ्रीजमध्ये ठेवाल, म्हणजे फ्रीजरमध्ये नाही म्हणत आहे मी, फ्रीजमध्ये म्हणते आहे. तर फ्रीजमध्ये ठेवलं ना तर ते सगळं स्वच्छ राहतं, त्याला कुठलाही किडा लागत नाही, मुंग्या लागत नाही. तर त्या कारणाने मी कडधान्य, डाळी वगैरे हे सगळं फ्रीजमध्ये ठेवते. आता माझं इकडे काम चालू आहे. फ्रीजमधले जे काही बॉक्स आहेत ते सगळे काढते आणि ते सगळं स्वच्छ धुवून घेते. सगळ्यात आधी मी फ्रीजमधलं जे काय आधीचं सामान होतं, जे यूज करायचं आहे ते वेगळं ठेवलेलं आहे. आणि जे आता मला ज्याची एक्सपायरी डेट गेलेली आहे किंवा जे मला फेकून द्यायचं आहे ते सगळे प्रोडक्ट मी वेगळे काढलेत. आणि त्याच्यासोबत आता मी इकडे बघत होते, लास्ट टाईम मी एकदा की नाही जेव्हा माझा आधीचा फ्रीज होता, मी हा वरचाच आहे ना बॉक्सवरचं ते जे बोलतात भांडं असतं ना, तर हेच जे मी आत्ता साफ करते ना, तर ते साफ करत असताना माझ्याकडून फुटलं गेलं होतं. त्याच्यामुळे मी आत्ता हा नवीन फ्रीज आहे त्याच्यामुळे मी त्याला बघितलं नीट व्यवस्थित की याला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, किंवा म्हणजे हे कुठे तडकलेलं वगैरे नाही. गेल्या वेळेस मला ते समजूनच आलं नव्हतं. सो हा माझा प्रॉब्लेम झाला होता. आणि मला एक सांगायचं की फ्रीज साफ करताना नेहमी तुम्ही आहे ना फ्रीज बंद करत जा, वरतून त्याचं बटन बंद करत जा. कारण आज माझ्याकडून ते बटन चालू राहिलं होतं आणि मी तसंच फ्रीज साफ केला. फ्रीज धुतला सुद्धा आणि मला ते कळलंच नाही. जेव्हा तो फ्रीज वाजायला लागला, जेव्हा टी 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 वाजायला लागलं, तेव्हा मला ते कळलं. तर प्लीज मैत्रिणींनो, अशी छोटीशी चूक आपल्याला खूप मोठी महागात पडू शकते. सो हे सांगायचं होतं. आणि आता स्वयंपाक तर झालेला आहे, पण बाकीची भरपूर कामं आहेत. फ्रीजचं सगळं आवरून झाल्यानंतर घरं झाडायची आहेत. आणि त्याच्यासोबत इकडे आई मला मदत करत होत्या. आणि ही भांडी बाकीची मी ही सगळी धुवून ठेवली होती. आता मी तुम्हाला दाखवते. फ्रीज बघा किती खराब झालेला आहे. आणि काय होतं ना, रुद्रा म्हणा किंवा आई किंवा माझ्याकडून पण होतं बऱ्याचदा, काहीतरी सांडलं गेलं जातं आणि तिथल्या तिथंच पुसलं जातं आणि मग त्याच्या खाली नंतर हे असे डाग होतात. सो हे असं सगळं होतं. आणि सारखं सारखं फ्रीज साफ करायचं म्हणलं की आता ते जे वस्तू आहे ते सगळ्या बाहेर काढल्याशिवाय होत नाही. आणि आमच्या घरामध्ये थोडीशी जागा कमी पडती. आता 1 BHK माझा फ्लॅट आहे आणि त्याच्यामध्ये जागा कमी पडते. रूम छोट्या छोट्या निघलेल्या आहेत माझ्या. आणि आता तुम्ही इथे बघता, हे सामान जे आहे ना ते मी आता ठेवायला सुरुवात केलेली आहे. जे कडधान्याच्या डाळी आहेत हे सगळं मी असं वेगळं वेगळं ठेवत असते. जी लागतायत वस्तू, जी मला पटकन घ्यायची ती सगळी वरती ठेवते. आणि जी मला खूप दिवसांनी ती कधीतरी लागणार आहे ती मी त्या बॉक्समध्ये असं ठेवते. सो अशा प्रकारे माझं सगळं सामानाची सेटलमेंट असते. तर तुम्ही कशी करता ती पण मला सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि बऱ्याचदा काय होतं, डेली रुटीनमध्ये मी माझे घरातलेच व्लॉग करत असते. सो आज जरा वेगळा विषय होता, म्हटलं फ्रीज साफ वगैरे करते आहे तर चला तुमच्यासोबत थोड्याफार गप्पा पण होतील. सो तुम्ही कसे आहात आणि आपल्या चॅनलला तुम्ही प्रतिसाद देत का नाही आहे, मला हे खरंच कळत नाही आहे. आधीचं जे आपलं चॅनल होतं त्याला तुम्ही खूप सपोर्ट केला आणि बऱ्याच लोकांनी लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, बट आता तसं होत नाही आहे. आता इकडे मी तुम्हाला दाखवते होते की मी कशा पद्धतीने सामान ठेवलेलं आहे. ज्या गोष्टी लागत आहेत त्या वरच्यावर ठेवायच्या आणि ज्या नाही लागणार आहे त्या कधीतरी लागणार आहे त्या अशा आतमध्ये ठेवायच्या. सो आता हे कडधान्यांचं आहे ना, हे कडधान्य मला आठवड्यातून 2 ते 3 वेळा मला कोणते कोणते कडधान्य लागतात. हिरवे मूग, अख्खी मसूर, परत मूग, छोले, परत छोटे ते जे छोले काय म्हणतात, हरभरे आहे, पांढरे हरभरे आहेत. माझ्याकडे हरभऱ्याचे पण 3 प्रकार आहेत. सो हे परत हिरवे मूग, परत पांढरे मूग, असं सगळं बरं चवळी वगैरे जे आहे, डाळी आहेत. आता जे आधी वापरलेलं आहे ते सगळं खाली ठेवायचं, म्हणजे जे थोड्या प्रमाणात आहे ते इथे साईडला, म्हणजे या खालच्या बॉक्समध्ये ठेवायचं आणि जे मोठं आहे ते वरती ठेवायचं. सो अशा पद्धतीने हा मी फ्रीज सगळा साफ केलेला आहे. इकडे वरती कडधान्य जे की हाताला पटकन लागतील, संध्याकाळी आपल्याला भिजवायला लागतात, तर ते पटकन लागतात. हुलगे कोण कोण खातं मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मला तरी आवडतात.
आणि बऱ्याच मैत्रिणींना माहिती पण नसेल हुलगे म्हणजे काय. तर हुलगे एक मटकीसारखाच प्रकार आहे. त्याला जेव्हा मोड येते तेव्हा त्याची भाजी करतात. तर अशा पद्धतीने मी फ्रीज साफ करून ठेवलेलं आहे. जे छोटं मोठं थोडं थोडं राहिलेलं आहे ते सगळं खालच्या साईडला ठेवलं. आता तुम्ही म्हणाल भरपूर सामान आहे. तर हो मैत्रिणींनो, मी परत एकदा सांगते, 3 महिन्याचं सामान मी एकत्रच भरते. मला लॉकडाऊनपासून ही सवय लागलेली आहे, माहीत नाही का. पण आता दर 3 महिन्यांनीच मी सामान भरत असते आणि तेवढं मी सामान भरते. आता हा वरचं जे फ्रीज आहे ते बाहेरचं तुम्ही तर साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि बाहेरचं इथे त्याच्यासोबत इकडे सगळा कचरा जमा झालेला आहे. फ्रीज साफ करता करता बऱ्याच गोष्टी होतात आणि या छोट्या बॉक्समध्ये मी ड्रायफ्रूट्स ठेवते. म्हणजे जसं की हे काजू, बदाम आणि काही फोडलेले गेल्या महिन्यातले पण आहेत. आणि इथे बघा, रुद्रा थोडेफार खाते, तिला अजिबात आवडत नाही. पण बळच मी कधी खीर केली किंवा शिरा वगैरे केला तर त्याच्यात तिला द्यायला लागतं. मी या बॉक्समध्ये आता या डब्यामध्ये असं ठेवलं आहे. आईंचं इकडे चाललं होतं गहू ठेवणं. गहूचा मी कट्टाच आणते, तो मला 3 महिने जातो. 30 किलो म्हणजे आम्हाला 2 टाईम चपातीच लागते. मीच कधीतरी ज्वारीची भाकरी खाते सोबत. इकडे बघत होते, म्हणलं रुद्रा मॅडमचं काय चाललंय बघावं. तर या मॅडम इकडे, त्यांनी लगेच कोलीन घेतला आणि म्हटले मी जे काचा आहे ते पुसून घेते. तिने फ्रीज पण पुसून घेतला सोबत. तिला मी म्हटलं थांब, मी तुला हे स्प्रे मारून देते, मग तू पटकन पुसून घे. तिची पण आधीमध्ये मला खूप मदत असते. तर चला, अशा प्रकारे मी रुद्राला सांगत होते आणि आजचा दिवस माझा चाललाय असाच कामं करत. तुमचे कसं दिवस चाललेला असतो ते मला सांगा कमेंटमध्ये. दिवसभर कंटाळा येतो. ॲक्च्युली सध्या थायरॉईड वाढलेला आहे आणि इकडे रुद्राने एक शूट केलं होतं, ते पण मी घेतलं. कारण बऱ्याचदा ती म्हणते मी थोडं घेतलं होतं मम्मा, ते तू टाकलं नाहीस का. मी आता ते पण टाकते इथे. आणि ती काय तिने प्रोडक्ट यूज केला असेल त्याची ती फ्रीमध्ये ॲडव्हर्टाईज करते. तर त्याच्यामुळे तिचं व्हॉइस ओव्हर मी बंद केला. आणि इकडे साबण वगैरे ते पण भरून ठेवलं. सगळं सेट झालेलं आहे. आता तुम्ही माझं घर बघू शकता, स्वच्छ क्लीन झालेलं आहे. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करणार आहे, कारण आता मला भरपूर भूक लागली आहे आणि आता आहे जेवायचं. तर फ्रीज पण मी साफ करून पुसून घेतला, फरशा झाल्या, टॉयलेट बाथरूम सगळे स्वच्छ क्लीन झालेले आहे. इकडे रुद्रानी पण ह्या जो बेडरूममधला आरसा आहे तो पण पुसून घेतला. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते.